अमरावती से बड़ी खबर सामने आ रही है, जहां किसान नेता रविकांत तुपकर ने बच्चू कडू के आंदोलन को खुला समर्थन दिया है। तुपकर ने सरकार को सीधा संदेश देते हुए कहा है कि अगर सरकार ने आंदोलन को दबाने की कोशिश की तो मंत्रियों को जनता से उसी भाषा में जवाब मिलेगा। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगाच्या हक्कासाठी माननीय बच्चू कडूंचं गेल्या 4 दिवसापासून जे उपोषण सुरू आहे, आत्मत्याग आंदोलन सुरू आहे, याची सरकारनं दखल घेतली पाहिजे। आज मी स्वतः बच्चू कडूंची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा दिलेला आहे। सरकारला माझी विनंती आहे की बच्चू कडूंबरोबर चर्चा करावी, बच्चूंची चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते सरकारने समजून घ्यावं आणि तातडीनं त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमजुरांचा प्रश्न, दिव्यांगांचा प्रश्न याच्या बाबतीतला मार्ग सरकारने काढला पाहिजे। आंदोलनं आणि चळवळी मोडायचा प्रयत्न जर का सरकारने केला तर सरकारमधल्या लोकांना सुद्धा जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज लोक आंदोलन करतात तर तुम्ही त्यांना तुरुंगात टाकता, हाताबाई करता त्यांच्याबरोबर। उद्या तुमचे मंत्री जर आमच्या गावाकडे आले तर त्या मंत्र्यांना सुद्धा गावबंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवावं, या राज्यातल्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य सरकारकडून होता कामा नये अशी आमची सरकारला विनंती आहे। या आंदोलनावर मार्ग काढा, अन्यथा परिणाम भोगायला सरकारने तयार राहावं। मंत्रालय बाहेर दिव्यांग बांधव आंदोलन करताय, परंतु पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलेले, आंदोलन सुद्धा करून देऊन नाही राहिले। असं बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य, हक्क मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि या देशाला स्वातंत्र्य पण आंदोलनातून मिळालेलं आहे। दिव्यांग बांधव जर लोकशाही मार्गाने आंदोलन करतायत तर त्यांना धरपकड करणं, त्यांच्यावर जोर जबरदस्ती करणं, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे। याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो। हे जे मंत्रालय आहे हे आमच्या पैशातून तयार झालेलं आहे। इथं काही कुठं आमदार, खासदार का मंत्री कुठं काही विहिरी खोदायला गेले नव्हते, यांनी काही मुरुमाचे टोपले उचलले नाही, लक्षात ठेवा। हा कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या घामातून ते मंत्रालय उभं राहिलेलं आहे। त्या मंत्रालयात जायला कुणाच्या परवानगीची गरज नाही। जर दिव्यांगांची हाताबाई कराल, शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न केला तर मंत्र्यांना सुद्धा रस्त्यावर फिरता येणार।